गोव्यातून इचलकरंजीकडे जाणाऱ्या टेम्पोतील 13.5 लाखांची रोकड चोरणाऱ्या शुभम भोसले, अभिषेक पवार, ऋषिकेश चौगुले या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज अटक केली। त्यांच्याकडून चोरीतील 14,65,000ची रोकड, दुचाकी आणि मोबाईल असं साहित्य जप्त करण्यात आलं। ही घटना आजरा इथं 23 जुलै रोजी घडली होती। इचलकरंजी इथले रवी माने हे मालवाहतुकीचा टेम्पो घेऊन गोवा राज्यात व्यवसायासाठी जातात। तिथून ते आजरा उत्तूर मार्गे इचलकरंजीकडे येतात। 23 जून रोजी ते नेहमीप्रमाणे व्यवसायासाठी गेले होते। तिथून ते आजरा उत्तूर मार्गे इचलकरंजीकडे येत असताना वाटेत उत्तूर इथं जेवणासाठी थांबले होते। या दरम्यान टेम्पोमध्ये ठेवलेली 13.5 लाखांची रोकड अज्ञातांनी चोरून नेली होती। या प्रकरणी आजरा पोलिसात गुन्हा नोंद झाला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक संतोष गळवे यांचं पथक तपासासाठी रवाना केलं होतं। या पथकातील प्रवीण पाटील, समीर कांबळे आणि दीपक घोरपडे यांनी उत्तूर इथल्या शिवाजी चौक आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, तसंच गोपनीय बातमीदारांकडून माहिती गोळा केली। फुटेजमधून काही संशयित निष्पन्न झाले, त्या आधारे इचलकरंजी परिसरात गेल्या 3 दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता। दरम्यान आज सकाळी इचलकरंजी इथल्या नारळ चौकात 2 संशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यावर सापळा लावून शुभम भोसले आणि अभिषेक पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक चौकशीत त्यांनी रवी माने यांची रक्कम लंपास केल्याचं सांगितलं। रवी माने परत येताना नेहमी उत्तूर इथं जेवणासाठी थांबतात हे संशयितांना माहीत होतं। त्यानुसार प्लॅनिंग करून त्यांनी 13.5 लाखाची रोकड चोरल्याची कबुली दिली। तसंच या गुन्ह्यातील आणखी एक संशयित ऋषिकेश चौगुले यालाही पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून चोरीतील रोकड, 2 मोबाईल हँडसेट आणि 1 दुचाकी असं 14,65,000चं साहित्य जप्त करण्यात आलंय। ही कारवाई विशाल चौगुले, रोहित मर्दाने, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र वरंडेकर, हंबीर अतिग्रे, अरविंद पाटील यांनी केली।